तब्बल 13 दिवसानंतर सावित्री नदीतलं शोधकार्य थांबवलं गेलंय। एनडीआरएफ आणि नौदलाकडून हे शोधकार्य करण्यात येत होतं। आशिष गर्द आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। आशिष, 13 दिवसानंतर शोधकार्य आज थांबवलं गेलंय, काय अधिक माहिती आहे? दीपक, बरोबर आहे। 2 तारखेला झालेल्या या अपघातानंतर जी शोध मोहीम सुरू झाली होती, 40 प्रवासी जे बेपत्ता झाले होते, 3 वाहनं गायब झाली होती, वाहून गेली होती आणि या सगळ्या दरम्यान एनडीआरएफ असेल, नौदल असेल किंवा पोलीस या सगळ्यांनी शोधकार्य सुरू केलं होतं। अथक प्रयत्नानंतर गेल्या काही दिवसांपासून पहिली एसटी मिळाली होती, तर त्याच्यानंतर काल एक दुसरी एसटी मिळाली, जी अगदी सावित्री नदीपासून 300 ते 500 मीटर अंतरावरती दोन्ही एसटी मिळालेल्या आहेत। आज आणखीन एक शोध मोहिमेत यश आलं, ते म्हणजे जी तवेरा ची शोध सुरू होता, ती तवेरा सुद्धा आज सकाळच्या दरम्यान मिळालेली आहे आणि त्यामध्ये 2 मृतदेह मिळालेले आहेत। त्यामुळे जे 40 प्रवासी बेपत्ता होते त्यापैकी आता 28 प्रवाशांचा मृतदेह मिळालेले आहेत, पण 12 प्रवाशांचा मृतदेह अद्याप बेपत्ता आहे। पण आज ही संपूर्ण मोहीम आजपासून प्रशासनाकडनं ही जी 13 दिवस मोहीम सुरू होती शोधकार्याची, ती आज मात्र थांबवण्यात आली। दीपक, निश्चितच आशिष, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। तेव्हा महाड दुर्घटनेच्या तब्बल 13 दिवसानंतर सावित्री नदीच्या पात्रात बुडालेल्या तवेरा गाडीचा शोध लागला आणि हे शोधकार्य थांबवलं गेलं। त्यामुळे सावित्री नदीमध्ये तवेरामध्ये संतोष वाझे आणि दत्ताराम मिरगल या दोघांचे मृतदेह सापडलेत। दुर्घटनास्थळापासून 300 मीटर अंतरावर गाडीचे अवशेष आढळून आलेत। दुर्घटनेवेळी तवेरामधून ड्रायव्हरसह 9 जण प्रवास करत असल्याचा अंदाज आहे। याआधी एकूण 22 जण प्रवास करत असलेल्या 2 एसटीचे सांगाडे शोधण्यात नौदलाच्या पथकाला यश आलं होतं आणि त्यानंतर तब्बल 13 दिवसांनी आज तवेराचे अवशेष सापडले। यामध्ये 2 मृतदेह होते आणि आता अखेर प्रशासनाकडून जे शोधकार्य गेले 13 दिवस सुरू होतं ते थांबवण्यात आलंय।